आज के आराधना को हम प्रारंभ करते हैं। आज 20 जून 2021 और इस पवित्र आराधना में हम आप सभी का प्रभु यीशु मसीह के नाम में स्वागत करता हूं। क्या ही धन्य है वो पुरुष जो दुष्टों की युक्ति पर नहीं चलता और न पापियों के मार्ग में खड़ा होता और न ठट्ठा करने वालों की मंडली में बैठता है, परंतु वह तो यहोवा की व्यवस्था से प्रसन्न रहता और उसकी व्यवस्था पर रात और दिन ध्यान करता है। वह उस वृक्ष के समान जो बहती नालियों के किनारे लगाया गया और अपने ऋतु में फलता है और जिसके पत्ते कभी मुरझाते नहीं है। इसलिए जो कुछ वह पुरुष करे वह सफल होता है। आइए प्रार्थना करेंगे। सर्वशक्तिमान सदाशिव अनुग्रहकारी प्रेम पिता परमेश्वर, आज के पवित्र आराधना में आपका हम स्वागत करते हैं, निमंत्रण करते हैं। प्रभु आप आइएगा, तेरी पवित्र आत्मा का नया मस्सा हम हर एक को तो कर, तेरी पवित्र आत्मा की सामर्थ्य उंडेल प्रभु परमेश्वर पिता, ताकि इस महामारी में जो लोग निराश है वो हौसला और हिम्मत पा सके। हे खुदा बाप, आपकी आराधना करने के लिए ऐसे परिस्थितियों में भी आपने हमें मौका दिया है प्रभु, और तेरी मंडली पिता परमेश्वर अपने घर में बैठकर बड़े भक्ति भाव से और श्रद्धा से, विश्वास से प्रभु जी इस आराधना में शामिल हैं। हे दयालु प्रेम पिता परमेश्वर, हर एक पर तेरी आशीष उंडेल, हर एक घर में तेरी आशीष और बरकत उंडेले से हम प्रार्थना करते हैं। प्रभु आज की आराधना हम आपके प्रिय हाथ में, सामर्थ्य हाथ में समर्पित करते हैं। प्रभु पितृदिन के लिए पिता परमेश्वर, समस्त पिताओं के लिए प्रभु जी जो अपने पारिवारिक जिम्मेदारी को बखूबी निभाते हैं प्रभु जी, उसके लिए कष्ट उठाते हैं, अपने परिवार के लिए प्रार्थना करते हैं प्रभु जी, अपने परिवार के लिए व्यवस्था करते हैं प्रभु परमेश्वर पिता, प्रबंध करते हैं। सभी पिताओं के लिए प्रभु जी हम आपको धन्यवाद करते हैं, उनके परिश्रम के लिए, उनके सपनों के लिए, उनके कष्टों के लिए, क्लेशों के लिए। प्रभु कई बार अपमानित होना पड़ता, लेकिन फिर भी पिता परमेश्वर अपने परिवार के लिए उठकर खड़े हो जाते हैं और पिता परमेश्वर कैसी भी परिस्थिति क्यों न हो, सदैव मुस्कुराते हुए अपने परिवार को वो लेकर चलते हैं। प्रभु जी इस पितृदिन में हर एक पिता को तेरी आशीष देना प्रभु जी, ऐसे हमारी प्रार्थना है। उन्हें हौसला और हिम्मत देना, ऐसे हम प्रार्थना करते हैं। प्रभु आज की आराधना में पिता परमेश्वर जो शास्त्र पाठ लिए हैं, और इतना ही नहीं, सम्माननीय हमारे बिशप नागपुर धर्म प्रांत के हमें मार्गदर्शन करने जा रहे हैं पिता परमेश्वर, हर एक ये आराधना पिता परमेश्वर हर एक के लिए तो आशीष का कारण बनने पाए। यीशु हमारे मुक्तिदाता के नाम में हम मांगते, सुन और कबूल कर पिता, आमीन आमीन। आइए प्रियो, पहला गीत हम लोग गाएंगे, ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना। मराठी गीत उपासना संगीत 33 नंबरचं गीत आहे आणि आपण सर्व मिळून महिला मंडळ सोबत हे गीत गाऊया, ईश्वराची दया किती। से दुए
प्रियो, भजन संहिता से हम लोग पहला पाठ सुनेंगे। भजन संहिता 112, और इसे पढ़ने के लिए मैं बुलाना चाहता हूँ निवेदिता वायदन ने। कृपया वो सामने आए और इस शास्त्र पाठ को पढ़ें। मिसेस निवेदिता वायदन ने। स्तोत्र 112। परमेशाचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. सरळ जनास अंधकारात प्रकाश प्राप्त होतो, त्याच्या ठाई कृपा, दया व न्यायही आहेत. जो मनुष्य दया करीतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपले व्यवसाय करील, तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील, तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. त्याने सढळ हाताने गरिबास दान दिले आहे. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील, त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. हे पाहून दुर्जन खिन्न होईल, तो दात ओठ खाईल पण विरघळून जाईल. दुर्जनांची इच्छा नष्ट होईल. हे परमेश्वराचे वचन आहे. मेरे प्रियो, दूसरा गीत हम सब मिलकर गाएंगे और प्रभु की महिमा करते हैं, क्योंकि वो महिमा में विराजमान है। हमारा परमेश्वर, उसकी स्तुति गान करने के लिए खड़े हो जाए और गाएं हिंदी गीत। फिर से एक बार महिला मंडल के साथ हम लोग मिलकर गाएंगे। महिमा से तू जो भरा हुआ, ज्योति में सदा रहने वाला। आइए हम परमेश्वर की महिमा करें। मनुष्य में तूने जन्म लिया।
पहला शास्त्र पाठ। आज के इस पवित्र आराधना में पहला शास्त्र पाठ प्रोवर्ब्स नीति वचन अध्याय 4 वचन 1 से लेकर 15 तक। नीति वचन अध्याय 4 वचन 1 से 15। मैं आमंत्रित करता हूँ मिसेस पुरंदरे आंटी को कि वो कृपया सामने आए। मिसेस पुरंदरे। आपण शास्त्रभाग वाचूया। नीतिसूत्रे याचा 4था अध्याय 1 ते 15 वचने। ज्ञानामुळे प्राप्त होणारे फायदे। मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व शुद्धता समजण्याकडे त्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हाला उत्तम धर्मोपदेश करतो। माझे धर्मशास्त्र सोडू नका, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो। माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो। ती मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहो। तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो। ज्ञान संपादन कर, शुद्धता संपादन कर, ती विसरू नको। माझ्या तोंडच्या वचनाला तू पराडमुख होऊ नको, ते सोडू नको, म्हणजे ते तुझे रक्षण करतील। त्याची आवड झाली म्हणजे ते तुझा सांभाळ करेल। ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर। आपली सर्व संपत्ती वेचून शुद्धता संपादन कर। त्याला उच्च पद दे, म्हणजे ते तुझी उन्नती करेल। त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करेल। ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल, तुला सुंदर मुकुट देईल। माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल। मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटेने चालवले आहे। तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाही, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही। तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नकोस, ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे। दुर्जनाच्या मार्गात शिरू नको, दुष्टांच्या मार्गाने चालू नको। त्यापासून दूर राहा, त्यात जवळ जाऊ नको, त्यावरून मागे फिर आणि आपल्या मार्गाला लाग। प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आपण सर्व आशीर्वादित हो। दूसरा शास्त्र पाठ इब्रानियों की पत्री अध्याय 12 और वचन 4 से लेकर 11 तक। इब्रानियों 12 वचन 4 से लेकर 11। मैं आमंत्रित करता हूं मिसेस शिवा शिंदे कि वो सामने आए और इस शास्त्र पाठ को पढ़े। प्रेज द लॉर्ड। आज का शास्त्र पाठ इब्रानियों की पुस्तक से लिया गया है। इब्रानियों इसका 12वां अध्याय वचन 4 से 11। इब्रानियों 12वां अध्याय वचन 4 से 11। तुमने पाप से लड़ते हुए उससे ऐसी मुठभेड़ नहीं की कि तुम्हारा लहू बहा हो, और तुम उस उपदेश को जो तुमको पुत्रों के समान दिया जाता है भूल गए हो। हे मेरे पुत्र, प्रभु की ताड़ना को हल्की बात न जान, और जब वह तुझे घुड़के तो साहस न छोड़, क्योंकि प्रभु जिससे प्रेम करता है उसकी ताड़ना भी करता है, और जिसे पुत्र बना लेता है उसको कोड़े भी लगाता है। तुम दुख को ताड़ना समझकर सह लो, परमेश्वर तुम्हें पुत्र जानकर तुम्हारे साथ बर्ताव करता है। वह कौन सा पुत्र है जिसकी ताड़ना पिता नहीं करता? यदि वह ताड़ना जिसके भागी सब होते हैं तुम्हारी नहीं हुई तो तुम पुत्र नहीं, पर व्यभिचार की संतान ठहरे। फिर जबकि हमारे शारीरिक पिता भी हमारी ताड़ना किया करते थे और हमने उनका आदर किया, तो क्या आत्माओं के पिता के और भी अधीन न रहे जिससे हम जीवित रहे? वे तो अपनी अपनी समझ के अनुसार थोड़े दिनों के लिए ताड़ना करते थे, पर वह तो हमारे लाभ के लिए करता है कि हम भी उसकी पवित्रता के भागी हो जाए। वर्तमान में हर प्रकार की ताड़ना आनंद की नहीं पर शोक ही की बात दिखाई पड़ती है, तो भी जो उसको सहते सहते पक्के हो गए हैं, बाद में उन्हें चैन के साथ धर्म का प्रतिफल मिलता है। यह परमेश्वर का वचन है। परमेश्वर पढ़े हुए वचनों के ऊपर अपना आशीष दे। आमीन। आइए प्रियो, सुसमाचार का पाठ सुने, लेकिन उसके पहले एक गीत को हम लोग सुनते हैं, गाते हैं, हम सब मिलकर गाएंगे। वो सबको परिचित है। बोलो जय, मिलकर जय, बोलो जय, यीशु की जय।
आइए हम सब मिलकर इस गीत को गाएं। सुसमाचार का पाठ मेरे प्रियो लूका रचित सुसमाचार में से लिया गया। सुसमाचार का पाठ लूका 15 और सुसमाचार को उसके 11वें वचन से प्रारंभ होता है। अति परिचित शास्त्र पाठ है सबके लिए। और लूका 15 उड़ाऊ पुत्र के विषय में 11वें वचन से लेकर 32 वचन तक 32 तक उड़ाऊ पुत्र का दृष्टांत है। फिर उसने कहा, किसी मनुष्य के 2 पुत्र थे। उसमें से छोटे ने पिता से कहा, हे पिता, संपत्ति में से जो भाग मेरा हो वह मुझे दे दीजिए। और उसने उनको अपनी संपत्ति बांट दी। बहुत दिन न बीते थे कि छोटा पुत्र सब कुछ इकट्ठा करके दूर देश को चला गया और वहां कुकर्म में अपनी संपत्ति उड़ा दी। जब वह सब कुछ खर्च कर चुका तो उस देश में बड़ा अकाल पड़ा और वो कंगाल हो गया। इसलिए वह उस देश के निवासियों में से एक के यहाँ जा पड़ा और उसने उसे अपने खेतों में सूअर चराने के लिए भेजा। और वो चाहता था कि उन फलियों से जिन्हें सूअर खाते थे अपना पेट भरे, और उसे कोई कुछ भी नहीं देता था। और जब वह अपने आपे में आया तब कहने लगा कि मेरे पिता के कितने ही मजदूरों को भोजन की अधिक रोटी मिलती है और मैं यहाँ भूखा मर रहा हूँ। मैं अब उठकर अपने पिता के पास जाऊंगा और उससे कहूंगा कि पिताजी, मैंने स्वर्ग के विरुद्ध में और तेरी दृष्टि में पाप किया है
अब इस योग्य भी नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं। मुझे अपने एक मजदूर के समान रख। तब वो उठकर अपने पिता के पास चला। वह अभी दूर ही था कि उसके पिता ने उसे देखकर तरस खाया और दौड़कर उसे गले लगाया, उसे बहुत चूमा। पुत्र ने उसे कहा, पिताजी, मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है और अब इस योग्य नहीं रहा कि मैं तेरा पुत्र कहलाऊं। परंतु पिता ने अपने दासों से कहा, झट से अच्छा वस्त्र निकालकर उसे पहनाओ और उसके हाथ में अंगूठी और पाँव में जूतियां पहनाओ और पला हुआ बछड़ा लाकर मारो, ताकि हम खाए और आनंद मनाएं। क्योंकि मेरा यह पुत्र मर गया था, फिर जी गया है, खो गया था, अब मिल गया है। और वे आनंद करने लगे। परंतु उसका जेठा पुत्र खेत में था। जब वह आते हुए घर के निकट पहुंचा तो उसने गाने बजाने और नाचने का शब्द सुना। अतः उसने एक दास को बुलाकर पूछा, यह क्या हो रहा है? और उसने उससे कहा, तेरा भाई आया है और तेरे पिता ने पला हुआ बछड़ा कटवाया है, इसलिए कि उसे भला चंगा पाया है। यह सुनकर क्रोध से भर गया और भीतर जाना न चाहा। परंतु उसका पिता बाहर जाकर उसे मनाने लगा। और उसने पिता को उत्तर दिया, देख, मैं इतने वर्ष से तेरी सेवा कर रहा हूं और कभी भी तेरी आज्ञा नहीं टाली, तो भी तूने मुझे कभी एक बकरी का बच्चा भी न दिया कि मैं अपने मित्रों के साथ आनंद करता। परंतु जब तेरा यह पुत्र जिसने तेरी संपत्ति वेश्याओं में उड़ा दी वो आया है, तो उसके लिए तूने पला हुआ बछड़ा कटवाया। उसने उससे कहा, पुत्र, तू सर्वदा मेरे साथ है और जो कुछ मेरा है वो सब तेरा ही तो है। परंतु अब आनंद करना और मगन होना चाहिए, क्योंकि ये तेरा भाई मर गया था, फिर जी गया है, खो गया था, अब वो मिल गया है। ये प्रभु यीशु मसीह का सुसमाचार है। प्रभु की महिमा हो, प्रभु की स्तुति हो। आइए प्रियो, इस समय मध्यस्थी की प्रार्थना में जाएंगे और इस मध्यस्थी की प्रार्थना की अगुवाई करने के लिए मैं सामने बुलाता हूँ मिसेस राजमणि। मध्यस्थी में सारे विश्व के लिए, अपने देश के लिए, इस महामारी के प्रकोप पे हमें जो कुछ सिखाया, लेकिन इसमें परमेश्वर का अनुग्रह जो नजदीक से हमने देखा, उसके लिए प्रार्थना करें। प्रार्थना करें कि अब जब लॉकडाउन खुला है तो लोग भी अनुशासन का पालन करें। प्रार्थना करें अपने धर्म प्राण के लिए। प्रार्थना करें सम्माननीय बिशप और उनके कमेटी के लिए। प्रार्थना करें कि जब सब कुछ खुल गया है तो चर्चेस भी खुल जाए, ताकि हम आराधना कर सकें। जो बीमार हैं, दुखी है, कष्टी है अपने परिवार से, अपने चर्च से, उनके लिए प्रार्थना करें। आइए हम प्रार्थना करें। मिसेस राजमणि। रियंदरला बशिखंदरला बशोरोलो बोरियंदरला बशांतरला रबला बशोरोलियंदरला बशांतरला बशांतरला। परमेश्वर, तो हमारे बीच में आने के लिए खुदावन, हम सब ने मिलकर विश्वास रूपी सिंहासन को बनाया है। हम तुझसे आग्रह करते हैं खुदा, तो इस सिंहासन पे उतरा और इस पर बैठ, ताकि तेरी प्रजा तुझसे बातें करे और तू उनकी बातों को सुनकर निर्णय ले, आशीष दे। परमेश्वर,
हम निवेदन करते हैं तुझसे, अपने सरों को झुकाकर तुझसे आग्रह करते हैं, हमारे पापों को क्षमा कर। खुदावन, जब तूने दुनिया बनाया था, उस दुनिया में तूने परमेश्वर भारत देश का नाम भी लिखा था खुदा। और परमेश्वर, इस देश में इतनी भयंकर महामारी हुई परमेश्वर, हमारे पापों की क्षमा कर तू हमें। खुदावन, तूने बहुत लोगों को परमेश्वर अपने पास बुला लिया है, किंतु परमेश्वर जिन लोगों को तूने आशीष दिया है परमेश्वर, ब्लेसिंग दिया है परमेश्वर, चंगाई दी है परमेश्वर, इस कोविड के समय परमेश्वर, इस पैंडेमिक के समय परमेश्वर, उसके लिए हम तेरा धन्यवाद करते हैं परमेश्वर। खुदा, हम तुझसे आशीष मांगते हैं, जो तूने हमारे साथ किया है परमेश्वर, उसके लिए तेरा धन्यवाद करते हैं। बहुत सारे ऐसे लोग हैं परमेश्वर जो हमें छोड़कर चले गए, किंतु परमेश्वर तूने बहुत सारी आशीषों भी हमें दी है परमेश्वर। खुदा, विशेषकर आज परमेश्वर मैं तेरे सम्मुख हमारे नेताओं को लेकर आती हूँ परमेश्वर, पॉलिटिकल नेताओं को लेकर आती हूँ परमेश्वर। उन पर तो अपने आशीष को बरसा खुदा, ताकि वो सही रीति से इस देश को चलाए परमेश्वर। तो उनके दिमाग पर राज्य कर परमेश्वर, ताकि वो सही जबान यूज कर सके परमेश्वर। खुदा, मैं अपनी चर्च के लिए दुआ करती हूँ, जो चर्च का कार्य चल रहा है परमेश्वर, जो रेनोवेशन का कार्य चल रहा है परमेश्वर, उससे तू भरपूर रीति से भर दे परमेश्वर। धन दौलत की बरसात कर परमेश्वर, ताकि हमारा चर्च जल्दी बने खुदावन। और परमेश्वर, तुझसे आग्रह करती हूँ खुदावन, हम सब मिलके निवेदन करते हैं तुझसे, प्रार्थना करते हैं परमेश्वर, तेरे चरणों के सम्मुख आकर तेरे गोद में अपना सर रखकर तुझसे दुआ मांगते हैं कि जितने चर्चेस परमेश्वर बंद हैं खुदावन, उन्हें तू खोल दे परमेश्वर। जिस प्रकार परमेश्वर सूली पर तेरे बेटे ने अपनी जान को दी थी परमेश्वर, और मंदिर का पर्दा फट चुका था परमेश्वर, उसी प्रकार परमेश्वर तू आज सारे मंदिरों को खोल दे, सारे चर्चेस को खोल दे परमेश्वर, ताकि हम तेरे सम्मुख आए, तेरे साथ मेल मिलाप करे, तुझसे बात करे, मंडली में बैठकर तेरी आराधना और स्तुति करे परमेश्वर। मैं इस चर्च के, हमारे 1840 चर्च के विशेषकर अपने बिशप को तेरे सम्मुख लेके आती हूँ, रेवरेंड साहब को आपके सम्मुख लेके आती हूँ परमेश्वर। जिस प्रकार तूने मूसा के हाथ में एक छड़ी दी थी परमेश्वर, वही छड़ी तूने परमेश्वर बिशप जी के हाथ में दी है परमेश्वर, और वो छड़ी लेके परमेश्वर वो हमें आशीष देते हैं खुदावन। वो एक नेता है परमेश्वर, वो अपनी प्रजा को चलाते हैं परमेश्वर, विश्वास रूपी प्रजा को परमेश्वर। दुआ मांगते हैं खुदावन तुझसे, तू जमीन पे आया है परमेश्वर हमारे लिए, तो हमारे बिशप भाई को, रेवरेंड बिशप साहब को परमेश्वर तो आशीष दे खुदावन। सारे पासबान लोगों के लिए तुझसे आशीष चाहती हूँ परमेश्वर। खुदावन, जब वो पुलपिट पे खड़े होके परमेश्वर प्रीच करते परमेश्वर, वचन को बांटते परमेश्वर, तेरी जबान उनके अंदर से निकलने दे परमेश्वर, ताकि वो वचन परमेश्वर लोगों के दिलों में जाकर खुदावन फल उत्पन्न करे परमेश्वर। खुदावन, इस पैंडेमिक के समय परमेश्वर ऐसे बहुत परिवार है परमेश्वर जिनके घरों में दुख आया था खुदावन, परमेश्वर तूने ताकत दी है परमेश्वर दुख को सहन करने के लिए, बिकॉज लॉर्ड सिर्फ आप ही ये चीज कर सकते हैं लॉर्ड। आई थैंक यू फादर, आई थैंक यू फादर। आई प्रे फॉर ऑल द कॉन्ग्रीगेशन, जितने कॉन्ग्रीगेशन है परमेश्वर इस देश में परमेश्वर, विशेषकर हमारा कॉन्ग्रीगेशन परमेश्वर ब्लेस कर खुदावन, ब्लेस कर परमेश्वर। सारे पति पत्नी जो अपने परिवार में है परमेश्वर, जो अपने परिवार को चलाते हैं परमेश्वर, उन पर तू आशीष दे परमेश्वर। सारे लीडर्स लोगों पर तू आशीष दे परमेश्वर। तेरा धन्यवाद कर दे खुदावन, तू हमारे बीच में है खुदावन। इस समय परमेश्वर हम तेरे हाथों को पकड़ते परमेश्वर, तू अपने हाथों से हमें संभाल खुदावन। तो हमारे सर के बालों से लेके हमारे पैरों के नाखून तक परमेश्वर तूने हमें आशीष दी है खुदावन। सबों को तू संभाल परमेश्वर। बच्चों को तेरे सम्मुख लाते परमेश्वर। लोग अपनी जबान से ऐसा कहते परमेश्वर कि आने वाला वेव जो होएगा बच्चों को इफेक्ट करेगा। नॉट पॉसिबल लॉर्ड, क्योंकि तूने कहा है बच्चों को मेरे पास आने दो। तेरे बेटे ने अपने हाथों को फैलाकर बच्चों को आने की आग्रह की है परमेश्वर, और तेरे बेटे ने परमेश्वर यीशु मसीह ने खुदावन
बच्चों को कहा है कि मेरे पास आने दो, तो वो उन्हें आशीष देगा। ऐसा हम तुझसे दुआ मांगते परमेश्वर। यस लॉर्ड, सेंड योर होली स्पिरिट अपॉन ऑल ऑफ अस लॉर्ड। खुदावन, हम हमारे चर्च के पासबान के लिए दुआ करते परमेश्वर। विश्वास का तंबू में खड़े होकर वो प्रेयर करते परमेश्वर, वचन को शेयर करते खुदावन। यस लॉर्ड, मिलाप वाले तंबू में वो आते हैं परमेश्वर, तेरे नाम को लेकर आते हैं खुदावन। ब्लेस हिम लॉर्ड, ब्लेस हिज फैमिली लॉर्ड। सारे पासबान लोगों के परिवार को तू ब्लेस कर परमेश्वर। खुदावन, हमारी जबान पर ऐसी आशीष दे परमेश्वर कि हम कभी भी परमेश्वर किसी भी पासबान के अगेंस्ट में एक शब्द भी ना कहे परमेश्वर, क्योंकि परमेश्वर पासबान लोगों को, विश्वासी लीडर्स लोगों को परमेश्वर आप चुनते हैं खुदा। तू अपने राज्य को इतना सुंदर बनाया परमेश्वर। हम लोगों पर आशीष डाल जो विश्वास के साथ तेरे इस मंदिर में खड़े हैं दुआ करने के लिए परमेश्वर। हम लोगों पर आशीष दे खुदावन, ताकि हम हर एक बाइबल के वचन पर चले खुदावन। जो वचन हमसे कहता है परमेश्वर, किसी के अगेंस्ट में बातें ना करो। हाँ परमेश्वर, तूने परमेश्वर इतना सुंदर हमें संभाल के रखा, इतनी भारी परिस्थिति से तूने हमें निकाला खुदावन। तू ही हम पर आशीष दे परमेश्वर, ताकि हम कुछ भी गलत ना करें, हम कुछ भी आत्मा मारू पाप ना करें परमेश्वर। यस लॉर्ड, यू आर देयर ब्लेसिंग अस खुदा। तेरा वचन कहता है परमेश्वर कि तू मुझसे मांग, मैं तुझे दूंगा। हम तुझसे मांगते परमेश्वर, एक नहीं दो नहीं परमेश्वर, सारा संसार तुझ पे विश्वास करता है परमेश्वर। हमारे चर्च के लोगों पर तू ऐसी आशीष डाल परमेश्वर कि वो लोगों को तेरी तरफ लेकर आए खुदावन। गिव अस दैट बोल्डनेस लॉर्ड। हमें एक शेर के नाई बलिष्ठ कर खुदावन, ताकि हम तेरे वचन को शेयर कर सके लोगों के बीच में परमेश्वर। खुदावन, पेंडेमिक के साथ साथ परमेश्वर, ये कोविड के साथ साथ परमेश्वर, लोगों के जिंदगी में बहुत सारी तकलीफें आई, बहुत सारी अलग अलग बीमारी आई है परमेश्वर। तूने तो अपने हाथों से परमेश्वर छू कर सबको चंगाई दी है खुदावन। तेरे बेटे ने परमेश्वर लाजर को उस कब्र से निकाला था परमेश्वर। हमारे दुख तकलीफ को परमेश्वर हमारी जिंदगियों से निकाल के तू फेंक दे परमेश्वर। हाँ खुदावन, हमारे जबान पर ऐसी आशीष डाल परमेश्वर कि जब हम तेरा शरीर ग्रहण करें, जब हम तेरे लहू को पिए चर्च में आके परमेश्वर, हमारी जबान सुंदर हो जाए परमेश्वर, हमारा दिल सुंदर हो जाए परमेश्वर। दुआ मांगते हैं खुदा तुझसे, हर एक व्यक्ति को परमेश्वर जो तेरे सम्मुख आज यहाँ पे खड़ा हुआ है, छू ले खुदावन, उनको छू ले परमेश्वर। तेरे बेटे के पवित्र लहू को, जो पवित्र पानी उसके शरीर से बहा था, उस लहू से, उस पानी से परमेश्वर हमारे हर एक गुनाह को माफ कर खुदावन, धो दे हमें परमेश्वर। हमें ऐसी आशीष दे खुदा, ताकि हम कभी भी गलत ना करें, किसी के विरुद्ध हम पाप ना करें, क्योंकि परमेश्वर जमीन पे करा हुआ पाप परमेश्वर तेरे राज्य में गिना जाता है। हमें माफ करना खुदावन। आज हम जो यहां दुआ कर रहे हैं परमेश्वर, तुझसे बहुत सारी चीजें मांगते हैं परमेश्वर। सबके परिवार के खत्ते भरे रहे परमेश्वर, सबको खुशियां दे परमेश्वर। एंड नो मोर सिकनेसेस लॉर्ड। खुदावन, तेरे बेटे को जब तूने क्रूस पे चढ़ाया था हमारे लिए, और जब लोगों ने उससे खुद के पाप के लिए भाला मारा था परमेश्वर, तो उसकी फसली की एक भी हड्डी नहीं टूटी थी परमेश्वर। उसी प्रकार परमेश्वर हमारे जितने बुजुर्ग इस चर्च में है परमेश्वर, जितने बुजुर्ग चर्च नहीं आ पाते परमेश्वर, उनकी सबों की हड्डियों को तू मजबूत कर खुदा। हमारे शरीर में तेरे बेटे के पवित्र लहू को दौड़ा दे परमेश्वर। नो शुगर, नो प्रेशर,
नो किडनी प्रॉब्लम, नो फियर, कुछ भी ऐसी चीजें हमारे मन में ना आने दे परमेश्वर। हमारा मन के ऊपर तेरा हाथ है खुदा, हमें गलत मत सोचने दे। नो नेगेटिव्स इन आवर लाइफ लॉर्ड, नो नेगेटिव्स। हमारे बच्चों पर आशीष डाल, ऐसी आशीष डाल परमेश्वर, स्पिरिचुअल ब्लेसिंग दे खुदावन, ताकि वो हजारों के बीच में खड़े होके तेरे नाम का प्रचार कर सके, तेरे बेटे के नाम का प्रचार कर सके, पवित्र आत्मा के नाम का प्रचार कर सके। खुदावन सारे लोगों पे जो यहाँ मौजूद है परमेश्वर, अपनी आत्मा को भेज खुदा, हमारे पासबान के ऊपर परमेश्वर, जब वो किसी के घर में दुआ करने जाते हैं परमेश्वर, वाचा का संदूक उनके पास रहता है परमेश्वर, वो वाचा के संदूक पर हम आशीष चाहते हैं खुदावन। यस लॉर्ड, ब्लेस ऑल ऑफ अस फादर। मेरे परवरदिगार धन्यवाद देते हैं तुझे, तूने हमें सही सलामत रखा परमेश्वर। हर एक रास्ते पे परमेश्वर जब हम चलते हैं खुदा, तेरे दूतों को परमेश्वर हमारे साथ रख, हमारे रेवरेंड बिशप भाई के साथ रख, हमारे प्रेयर ग्रुप लीडर्स लोगों के साथ रख, हमारे महिला मंडल के साथ रख, हमारे बच्चे, हमारे जो जवान चर्च में है परमेश्वर, उनके साथ रख परमेश्वर। एक मंडप तू हमारे सर पे लगा खुदावन, ताकि कोई बुरी चीज खुदावन हमारे कांग्रेगेशन को कभी कुछ गलत न कह पाए खुदावन। थैंक यू लॉर्ड जीसस। और परमेश्वर तुझे धन्यवाद देती हूं, तू हमारे बीच में आया, हम तेरे गोद पर अपने हाथों को रखकर धन्यवाद देते हैं परमेश्वर। और ये सारी दुआ परमेश्वर, सारी दुआ खुदावन जो हम नहीं भी मांग पाते हैं परमेश्वर, उन्हें भी तू पूरी कर खुदावन। बी अ मीडिएटर, एक मध्यस्थ कर खुदावन, सारे रिश्तों के बीच में परमेश्वर मध्यस्थ कर परमेश्वर। यस लॉर्ड, ऑल द प्रेयर ग्रुप लीडर्स के फैमिली को ब्लेस कर खुदावन। हाँ खुदावन, धन्यवाद देते हैं तुझे, धन्यवाद देते हैं परमेश्वर दिल से, तूने हमें सुरक्षित रखा। धन्यवाद देते हैं परमेश्वर। सारी प्रार्थना जो हम भूले हैं परमेश्वर, और जो हमने तुझे भी चढ़ाया है परमेश्वर, इसे तू पूर्ण कर। तेरे बेटे यीशु के नाम से इस दुआ को मांगती हूँ, सुनर कबूल कर, आमीन। इस समय हम प्रेज एंड वर्शिप के लिए जाएंगे और अजय पालपति, उनसे मैं विनती करता हूँ कि कृपा करके प्रेज एंड वर्शिप में अगुवाई करें। मिस्टर अजय। सभी को जय मसीह की। आइए क्यों ना हम आज की भक्ति और आराधना को शुरू करें, प्रभु का नाम लेके उसका गीत गाए जो कहता है मिलकर हम सन्ना तेरी गाते। आइए उसके नाम को ऊंचा उठाए और उसके नाम की स्तुति और प्रशंसा करें। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। सारे जहां का सहारा, डूबे हुओं का किनारा, नैया हमारी डोले, मौजों में खाए हिलोरे, ले चल किनारे ले जा, बंद कर तू माझी ले जा, हम सब को पार लगा दे। हालेलुया, ले चल किनारे ले जा, बंद कर
तू माझी ले जा हम सब को पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। पापों में जीवन हमारा कष्टों को झेल रहा है, कैसे बचेंगे सारे पापी ये जीवन हमारे। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सब को पार लगा दे। हालेलुया, तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सब को पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। धन्यवाद। आइए हम सब अपने आँखों को बंद करें और उसकी स्तुति, उसकी प्रशंसा में जाए, उसकी आराधना में जाए, क्योंकि हम जानते हैं कि उसकी उपस्थिति हमारे जीवन में बहुत ज़रूरी है। वही है जो हमारी हर एक नाव को किनारे लगाता है, वही है जिसने हमारे जीवन को संभाला है, हमें बचाया है। वो हमारा पिता है, वो हमारी माता है, वो हमारा दोस्त है, वो हमारा बचाने वाला है। हालेलुया, 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 आमेन। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, इस शैतान को छूने न देना। हालेलुया, 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 आमेन। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को अब सागर में खोने न देना। हालेलुया, 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 हालेलुया।
देते हैं परमेश्वर पिता प्रभु जी आज के सुंदर समय के लिए जो आपने हमें दिखाया, हर एक आशीर्वाद के लिए आपको धन्यवाद देते हैं। आज के सुंदर से दिन के लिए, इस आराधना के लिए आपको धन्यवाद देते हैं और दुआ करते हैं परमेश्वर पिता जितने भी लोग इस सभा में भागीदार हो परमेश्वर पिता उनके जीवन में आप कार्य कीजिए। परमेश्वर पिता उनके जीवन को आप और इस्तेमाल कीजिए प्रभु जी, कि वो आगे भी आपके कार्यों के लिए इस्तेमाल हो पाए। परमेश्वर पिता से दुआ और आपसे विनती करते हैं प्रभु जी, आगे आने वाला वचन और हर चीज़ को आपके हाथों में सौंपते और छोटी सी बिंदी को प्यारे प्रभु यीशु मसीह के मीठे पवित्र नाम में मांगते सुनिए और ग्रहण कीजिए, आमीन। आइए प्रियो, आज हम लोग जब सेलिब्रेट कर रहे हैं पितृ डे, मदर्स डे हमेशा सेलिब्रेट करते हैं और कई बार मदर्स डे पे बोला जाता है, हम लोग किताबें देखते हैं, ज्यादातर फादर्स की तरफ कोई ध्यान नहीं देता, लेकिन फादर्स डे बहुत जगहों पर मनाया जाता है। तो एक दो लाइनें हैं पिता के लिए आज, और वो सुनकर आज हम सुनने जा रहे हैं हमारे धर्म प्रांत के सम्माननीय बिशप राइट रेवरेंड एंड्रू राठौर साहब को, कि जो हमारे बिशप हैं, एक पिता के नाई उनका वाणी आज हम फिर से एक बार सुनेंगे। अपने 6 तारीख के संडे को सुना होगा, लेकिन आज भी पितृ डे में एक पिता अपने मंडली से, अपने बच्चों से बात करेगा। आइए हम सुनते हैं, लेकिन उसके पहले पिता के बारे में 2 शब्द। पिता रोटी है, कपड़ा है, मकान है। पिता रोटी है, कपड़ा है, मकान है। पिता नन्हे से परिंदों का बड़ा आसमान है। पिता नन्हे से परिंदों का बड़ा आसमान है। पिता है तो सारे सपने हैं। पिता है तो सारे सपने हैं। पिता है तो बाजार के सारे खिलौने भी अपने हैं। मेरे प्रियो, कई बातें पिता के बारे में हम बोल सकते हैं, मां रोकर अपना दिन भड़ास निकाल सकते हैं, लेकिन कई बार पिता को मध्य रात्रि अपने तकियों में मुंह छुपाकर सिसकियां भरता हुआ कभी आपने देखा नहीं होगा। वो कभी अपने बच्चों के सामने रोता नहीं है। वो हिम्मत और हौसला करता है। वो बाहर जाता है, तरतूत करता अपने परिवार के लिए। कभी अपमानित होता है बाहर, लेकिन घर में आने के बाद हंसता है। अपने दुख को छिपाता है हमेशा। उस पिता की इज्जत करें, उस पिता का सम्मान करें। मेरे प्रियो, सिर्फ 2 शब्द बोलने से नहीं, लेकिन उनके लिए कुछ करें, कुछ करें। अब हम आइए वचन को सुनते हैं और सम्माननीय बिशप साहब को हम विनती करते हैं कि आज का संदेश जो हम सब मंडली के लिए लाया है, उन्होंने एक पिता का संदेश बच्चों के लिए, आइए हम सुनते हैं। सम्माननीय बिशप। आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये माझा आपणा सर्वांना प्रेमाचा सलाम व आशीर्वाद। ॲग्नेस हेंडरसन मेमोरियल चर्च म्हणजेच 1840 चर्चच्या माननीय पाळक साहेबांनी, त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी मला या माध्यमाद्वारे पुन्हा एकदा या रविवारी संदेश देण्याची संधी दिली, म्हणून मी प्रभूमध्ये त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आज आपण आपल्या मंडळीमध्ये फादर्स डे साजरा करीत आहोत आणि म्हणून आपल्या मंडळीमध्ये ज्या सर्वांना बाप बनण्याचा किंवा वडील बनण्याचा आशीर्वाद मिळालेला आहे, त्या सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो की आजचा दिवस त्या सर्वांना खूप आनंदाचा, सुखा समाधानाचा व आशीर्वादाचा असा जाओ। आजचा संदेश ऐकण्यापूर्वी जगामध्ये फादर्स डे कसा सुरू झाला, कोठे सुरू केला, कोणी सुरू केला, याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती किंवा इतिहास सांगू इच्छितो। हा दिवस सोनारा स्मार्ट डॉड या 16 वर्षाच्या मुलीच्या प्रयत्नाने सुरू झालेला आहे। ही मुलगी आपल्या वडिलांसमोर, तिच्या वडिलांचं नाव होतं विल्यम जॅक्सन स्मार्ट, तर ती आपल्या वडिलांसोबत आणि आपली जी 14 भावंडं होती त्यांच्यासोबत वॉशिंग्टन म्हणजे अमेरिकेत
तील वॉशिंग्टन राज्यातील स्पोकेन या गावामध्ये ती राहत होती. तिच्या वडिलांचे 2 लग्न झाले होते आणि त्या 2 लग्नापासून त्यांना 14 अपत्य झाले होते. त्यापैकी ही सोनोरा स्मार्ट डॉट ही मुलगी होती. परंतु तिच्या वडिलांच्या दोन्ही पत्नींचं निधन झालं होतं आणि म्हणून त्यांना आपल्या 14 मुलामुलींचे आईसारखी काळजी घ्यावी लागत होती आणि ते खरोखर त्यांची ही जबाबदारी अत्यंत मनापासून पार पाडित असत. त्यामुळे एकदा काय झालं की 1909 साली मदर्स डेच्या दिवशी, हा मे महिन्यातील 2रा रविवार असतो, ही सोनोरा चर्चमध्ये बसली होती. त्या चर्चमध्ये हा दिवस साजरा करण्यात येत होता, मायवार. आणि त्यावेळेस तिच्या मनामध्ये विचार आला की आज मला आई नाही आहे, परंतु माझे वडील जे आहेत ते आईसारखी माझी काळजी घेतात, 14 भावंडांची काळजी घेतात, कितीतरी प्रेम करतात, आमच्या सर्व गरजा भागवितात. आणि म्हणून आम्ही फादर्स डे किंवा वडिलांचा दिवस किंवा बापवार का साजरा करू नये. आणि तिच्यामध्ये तिच्या डोक्यामध्ये जेव्हा विचार आला तेव्हा ती त्यावर विचार करू लागली, त्याविषयी इतरांविषयी बोलू लागली. आणि मग तिने आपले पालक, इतर पालक, तिच्या गावातील जे शासनाचे अधिकारी होते त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर ती बोलत राहिली. आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळ्यांना तिची कल्पना खूप आवडली. आणि म्हणून स्पोकेन ह्या गावामध्ये 19 जून 1910 रोजी जगामध्ये पहिल्यांदा फादर्स डे म्हणजे बापवार हा साजरा करण्यात आला. तिची इच्छा खरं अशी होती की तिच्या वडिलांचा जन्मदिवस 5 जूनला असे, परंतु काही कारणास्तव तो 19 जून म्हणजे जून महिन्यातील 3रा रविवारी हा दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून आज तागाय जगामध्ये बापवार किंवा फादर्स डे जून महिन्यातील 3ऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. आज 2रा रविवार आहे आणि आज आपण हा दिवस साजरा करीत आहोत. तरी काही हरकत नाही, कारण की बाप आपल्याला माहिती आहे प्रत्येक कुटुंबातील वडील किंवा बाप हा फार महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि त्याच्याबद्दल हा दिवस साजरा करणे फार उचित आहे, अत्यंत अगत्याचं आहे. तर ह्या आनंदाच्या दिवशी ज्या शास्त्रपाठावर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत तो आहे लूक कृशुवर्तमान याचा 15वा अध्याय, त्याचे 11 ते 32 ही वचने. लूक कृशुवर्तमान 15वा अध्याय त्याचे 11 ते 32 ही वचने. पण त्यापूर्वी आपण आपले डोळे बंद करूया, आपल्या माना लावूया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. हे आमच्या पवित्र 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 प्रभू परमेश्वर पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभू, गेला आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आमच्या सर्व गरजा भागविल्यास, तुझ्या संरक्षणाच्या कवचाखाली आम्हा प्रत्येकाला ठेवलंस, त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो. आणि आज प्रभू तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी उपकार, स्तुती, आराधना जरी आम्ही करू शकत नसलो तरी प्रभू या व्हर्च्युअल माध्यमाद्वारे प्रभू आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि जरी अंतराच्या दृष्टीने आम्ही एकमेकांपासून दूर असलो तरी प्रभू आम्ही सगळेजण एक आहोत आणि यावेळेस तुझी उपासना, भक्ती, प्रार्थना करीत आहोत. ती कृपा करून स्वीकार कर आणि आमची ही आराधना, उपासना आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित आणि पवित्र कर. प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू आज आम्ही बापवार म्हणजे फादर्स डे साजरा करीत आहोत. आणि प्रभू, खरोखर बाप असणे किंवा बाप बनणे हे फार मोठा आशीर्वाद तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होतो. आणि म्हणून प्रार्थना करतो की प्रभू आजचा दिवस सगळे ज्या मंडळीमधील बाप आहेत, वडील आहेत, त्यांना खूप आशीर्वादाचा, आनंदाचा, समाधानाचा असा होऊ दे. या आनंदाच्या प्रसंगी प्रभू आम्ही तुझ्या पवित्र वचनावर मनन आणि चिंतन करणार आहोत. म्हणून प्रार्थना करतो प्रभू की आमचे मनन आणि चिंतन कृपा करून तू आशीर्वादित कर, पवित्र कर. आणि तुझ्या या पवित्र वचनाच्या मननाद्वारे, चिंतनाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाबरोबर यावेळेस विशेष रीतीने बोल. हीच लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याच्याच गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.
तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचा जो शास्त्रपाठ आपल्या मननासाठी आहे तो नवीन करारातील शुभवर्तमानाचं पुस्तक लूक शुभवर्तमान हे शुभवर्तमानाचं पुस्तक याचा 15वा अध्याय 11 ते 32 ही वचने आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा एक दाखला आहे. आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याने हा दाखला सांगितलेला आहे. आणि ह्या दाखल्याला सर्वसाधारणपणे उधळ्या पुत्राचा दाखला असं म्हटलं जातं. आणि ह्या दाखल्याच्या द्वारे आपण उधळ्या पुत्रावरती लक्ष केंद्रित केलं जातं. कारण आपल्याला माहिती आहे की या दाखल्यामध्ये जो मनुष्य होता ज्याला 2 मुलगे होते तो आपला पिता परमेश्वर आहे. आणि जे 2 मुलं आहेत त्याच्यापैकी एक मुलगा हा अनीतिमान आहे किंवा पापी झालेला आहे, तो उधळ्या झालेला आहे. दुसरा जो आहे नीतिमान आहे आणि चांगला आहे. आणि त्या 2 मुलांमध्ये मालमत्तेची कशी वाटणी झाली आणि नंतर जो धाकटा मुलगा होता त्याला पश्चाताप कसा झाला, तो बापाकडे पुन्हा कसा आला, ह्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने फार सुंदररित्या सांगितलेलं आहे. त्याद्वारे हेच त्याने आपल्याला दर्शविलेलं आहे की जे पश्चाताप करतात, जे पापी लोक पश्चाताप करतात ते जर परमेश्वराकडे परत आले तर परमेश्वर जरूर त्यांना एखाद्या बापाप्रमाणे क्षमा करतो. आणि पुष्कळ लोक जे शास्त्राचे अध्यापक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे दाखले हे काल्पनिक नसावेत. कारण पुष्कळ अशा घटना त्या काळात घडलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं ज्ञान असावं आणि म्हणून ही जी कथा आहे ती पण दाखला जरी आपण म्हणत असलो तरी कदाचित ती सत्य घटनेवर आधारित असावी. असो, यावेळेस आपण या दाखल्यामधील जो बाप आहे आणि आपण त्याला जगिक बाप म्हणू की जो बाप आहे त्याच्याकडे आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्या बापाचा आनंद व दुःख काय आहे याकडे विशेषतः लक्ष देणार आहोत. आणि ह्या दाखल्याद्वारे आज मुलांना विशेष असा मी बोध करणार आहे. तर प्रत्येक वचनापासून आपण जाऊ. लूक शुभवर्तमानाचा 15वा अध्याय 11वं वचन. आणखी तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. आणि खरोखर मगाशी सांगितल्याप्रमाणे आशीर्वाद आहे की त्याला 1 नाही तर 2 मुलं आहेत. कारण स्तोत्र क्रमांक 127 3 ते 4 या वचनामध्ये आपण असं वाचतो, पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. आणि ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य म्हणजे तो आशीर्वादित आहे. तर खरोखर संतती परमेश्वराने दिलेले धन आहे. हे फार मोठे धन आहे आणि फार मोठे आशीर्वाद आहे. कारण ते पोटचे फळ आहे, पोटची ती देणगी आहे. तर खरोखर हा जो मनुष्य होता त्याला 2 मुलं आहेत आणि खरोखर तो आशीर्वादित आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. पुढच्या वचनामध्ये 12व्या वचनामध्ये असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्यापैकी धाकटा मुलगा एक दिवस आपल्या बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्यांनी म्हणजे त्या बापाने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. तर यावरून आपल्याला असं दिसतं की जो बाप होता तो कदाचित सधन असावा, त्याची चांगली मालमत्ता असावी आणि तो कदाचित आपल्या भाषेत चांगला श्रीमंत पण असावा. परंतु आता धाकट्या मुलाने हट्ट सुरू केलेला आहे. हट्ट सुरू केलेला आहे. आणि असंच होतं पुष्कळ वेळेला काही मुलं कळत न कळत आपल्या वडिलांकडे एक असा हट्ट करतात की तो चांगला नसतो, परंतु तरी पण वडील लोक जे बाप लोक असतात प्रेमाखातर त्यांचा हट्ट पुरा करतात. या बापाने पण कदाचित ह्याच विचार केला असेल तर ठीक आहे, हट्टी आहे मुलगा, चला वाटणी करू 2 मुलांमध्ये. आणि कदाचित त्याची अशी कल्पना असेल की आपला मुलगा जरी वाटणी केली तरी तो इथंच राहील, आपल्याबरोबरच राहील. तर त्याच्या प्रगतीकडे आपल्याला लक्षात देता येईल. तो मालमत्तेचा कसा उपयोग करतो याकडे लक्षात देता येईल, त्याला मार्गदर्शन करता येईल, गाईड करता येईल. या उद्देशाने कदाचित त्यांनी ती वाटणी केली असावी. तर आपल्याला माहीत आहे की पुढं काय झालेलं आहे. 13व्या वचनामध्ये आपण वाचतो की घडू नये ते घडलेलं आहे. मग फार दिवस झाले नाहीत
तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. का? कारण त्याने आपल्या बापाचं छत्र सोडलं, बापाचं घर सोडलं. तो दूर देशी निघून गेला आणि जेव्हा बापाच्या छत्रापासून दूर देशी निघून गेला, त्याला असं वाटत असेल मी आता स्वतंत्र आहे, मी मनाला वाटेल ते करू शकतो, माझी इच्छा असेल ते करू शकतो. आणि हे जे स्वातंत्र्य त्याला मिळालं ते खरोखर धोकादायक असं स्वातंत्र्य आहे. आणि ते मुलांना फार मोठा बोध आहे. आणि तो म्हणजे शक्यतो आपल्या बापाचं किंवा आईबापाचं छत्र सोडून दूर जाऊ नये. कारण दूर गेल्यावरती स्वातंत्र्य तरी मिळत असलं तरी त्याविषयी फार धोका आहे. मला आठवतं आमच्या लहानपणी आमचे आईवडील आम्हाला रात्र झाली म्हणजे दिवे लागले की घरी यायची त्यांची जबरदस्ती असे. का असे आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही दिवे लागले की सगळा खेळ सोडून आम्ही घरामध्ये येत असायचो. परंतु आता आपल्याला माहीत आहे की तरुण मुलं आणि मुलीसुद्धा रात्र झाली, रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले तरी बाहेर फिरत असतात. असो, तर हा जो मुलगा होता तो बाहेर गेलेला आहे, चैनबाजी केलेली आहे, त्याच्या स्वातंत्र्याचा त्याने दुरुपयोग केलेला आहे. जी मालमत्ता आपल्या वडिलांची मिळाली होती, जो पैसा मिळाला होता, त्याचा व्यापार करण्याऐवजी, त्याचं काहीतरी चांगलं करण्याच्या ऐवजी त्याने ते उधळून टाकलेली आहे. आणि म्हणून त्याच्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे. 14, 15, 16 वचनामध्ये आपण त्याविषयी वाचतो. त्याने म्हणजे त्या मुलाने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे, त्याला कोणी काही देत नसे. मोठं संकट त्याच्यावरती आलेलं आहे, फार मोठं संकट. आणि लक्षात ठेवा मुलांनो की सगळ्या जगामध्ये जे संकट असतं, अनेक संकटं आपल्यावरती येतात, परंतु जे बाहेरून संकट येतात त्याच्यापेक्षा जे आतून संकट येतात ते महाभयानक असतात. भूक हे आतून येणारं संकट आहे, पोटातून येणारं संकट आहे. बाकीचं वादळ असलं, वारा असला, ऊन असलं, बाकीचे कुठलंही संकट असलं बाहेरून येणारं आपण ते थोपवू शकतो, त्याच्यामधून आपला जीव वाचवू शकतो. परंतु भूक असं जे संकट आहे त्याच्यापासून आपला जीव आपण कधी वाचवू शकत नाही. आणि हा मुलगा आज त्याच संकटात सापडलेला आहे. आणि म्हणून डुकरे खातात त्या शेंगा तरी खाऊन पोट भरावं अशी त्याला इच्छा झालेली आहे, कारण त्याला कोणी काही देत नसत. तितक्या महाभयंकर संकटामध्ये तो पडलेला आहे. तर तेव्हा लक्षात ठेवा की आपल्या आईबापाच्या घरात आपल्याला चटणी भाकरी जरी खायला मिळाली तरी ती फार प्रेमाची असते आणि त्याद्वारे आपले पोट भरतं. परंतु आजकाल आपल्याला माहिती आहे मुलामुलींना घरातलं पण जेवण आवडत नाही, बाहेरचं जेवण आवडतं, फास्ट फूड आवडतं आणि म्हणून कितीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात. परंतु खरं प्रेम जे असतं आईवडिलांचं, चटणी भाकरी असली तरी त्यामधून आपल्याला ते प्रेमच दाखवत असतात. म्हणून लक्षात ठेवा की आपल्या घरातच आपली खरी भूक भागते, दुसरीकडे भागत नाही. आणि जगातील दुसरे लोक आपल्याला काही देत नाहीत. जे देणारे असतात ते त्यांच्या स्वार्थापोटी देतात. त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे म्हणून ते देत नाहीत. तुमचं चांगलं व्हावं म्हणून ते देत नाही. ते त्यांचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते आमिष म्हणून ते देत असतात. म्हणून त्यांच्या खोट्या प्रेमाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. खरं प्रेम हे आई बापच करत असतात. कुठून ना कुठून ते तुमचे पोट भरण्याचा प्रयत्न करीत असतात. तर पुढे हे झाल्यावरती 17, 18 वचन 19 वचनामध्ये आपण वाचतो. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. आणि चांगली गोष्ट झालेली आहे, तो शुद्धीवर आलेला आहे, त्याचे डोळे उघडलेले आहेत, त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलेला आहे. अरे 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 आपण तो कुठे सापडलो. आणि म्हणून तो मनामध्ये हे विचार त्याच्या मनामध्ये येत आहेत की माझ्या बापाच्या कितीतरी मोल कर्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठवून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन बाबा. बघा त्याने आता बाबा म्हटलेलं आहे. आणि खरोखर आपण आपल्या आई वडिलांना
काही लोक बाबा म्हणतात, काही आबा म्हणतात, काही डॅडी म्हणतात, काही पप्पा म्हणतात. हे प्रेमाचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. आणि हा बाबा किंवा पप्पाच आपल्यावरती खरा प्रेम करणार आहे, त्याला कळून आलेलं आहे. आणि म्हणून तो ठरवलेले आहे की बाबा, मी असं म्हणेन त्यांना, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मूल खऱ्याप्रमाणे मला ठेवा. म्हणजे त्याला इच्छा आहे आपल्या बापाच्या घरात जाऊन राहायची. आणि तो कबूल करायला तयार आहे की तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. लक्षात ठेवा, आपण आपल्या आईवडिलांच्या विरुद्ध काही विरोध केला, काही चूक केली, तर ते नियमशास्त्राच्या दृष्टीने, पवित्र शास्त्राच्या दृष्टीने पाप आहे. कारण लेवीय या पुस्तकातील 20वा अध्याय 9व्या वचनामध्ये परमेश्वराचे शब्द आहेत की आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्याशाप देईल त्याला अवश्य जीवे मारावे. आईला किंवा बापाला जो शिव्याशाप देईल, वाईट बोलेल, त्याचा अपमान करील, तर त्या काळामध्ये एकच शिक्षा होती की त्यातला अवश्य जीवे मारावे. आणि त्या काळात असे जे करत असत त्यांना धोंडमार करून त्यांना मारून टाकण्यात येत असे. इतकी ती भयंकर शिक्षा होती. तरी आज आपल्याला दिसतं की काही घरांमध्ये आपले मुलं आणि मुलीसुद्धा आपल्या आईवडिलांचा मान राखत नाही, वाईट बोलतात, त्यांचा अपमान करतात, त्यांना दुःखी करतात. आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीने महान पाप आहे. तसलं पाप कृपा करून तुम्ही करू नये. मग 20व्या वचनामध्ये आपण वाचतो की तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. यावरून आपल्याला दिसतं की तो जरी घरातून निघून गेला होता, बापाला सोडून गेला होता, तरी बापाने त्याला सोडलं नव्हतं. बाप कदाचित त्याच्या वाटेकडे डोळे लावून पाहत असेल, रोज पाहत असेल, सकाळी दुपारी संध्याकाळी, आत्ता येईल मग येईल, आत्ता येईल मग येईल. बापाला वाटत असेल की येईल येईल येईल, आणि बाप त्याच्याकडे वाट पाहत आहे. आणि जेव्हा त्या बापाला दिसला, त्या बापाने ती वाट नाही बघितली की तो आता माझ्याकडे येईल मग मी हे करेल. नाही, बाप धावत गेलेला आहे, पळत गेलेला आहे आणि त्याच्या गळ्यात गळा त्याने घातलेला आहे. कदाचित तो रडत पण असेल आणि त्याने आपल्या मुलाचे मुके घेतलेले आहे. हे खरं बापाचं प्रेम आहे. बाप नेहमी आपल्या मुलांना क्षमा करायला तयार असतो. लक्षात ठेवा मुलांनो, जगात कोणी क्षमा करणार नाही, पण बाप किती कठोर असला, किती कठीण असला, तरी त्याचं हृदय हे मऊ असतं, कापसासारखं मऊ असतं. आणि मुलांसाठी तो काही त्याग करायला तयार असतो. इतकं प्रेम त्याचं असतं. पुढील वचनामध्ये असो आपण वाचतो की मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आणि त्याला आणखी एक वाक्य जे म्हणायचं होतं की मला तुमच्या घरात एका मोलकऱ्याप्रमाणे ठेवा. परंतु हे शब्द त्याला उच्चारायची वेळच मिळाली नाही. कारण बापाने लगेच आपल्या दासांना सांगितलेलं आहे की उत्तम, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू कापून आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ व आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. किती बाप हा भाग्यवान आहे, किती बाप भाग्यवान आहे. त्याचा मुलगा जो हरवला होता, मेला होता एका दृष्टीने, त्याच्या दृष्टीने, पण तो आज जिवंत झालेला आहे, सापडलेला आहे, तरी पश्चातापी झालेला आहे. तो बापाकडे परत आलेला आहे, बापाच्या सावलीत आलेला आहे, बापाच्या छत्राखाली आवलेला आहे. आणि हाच बापाचा आनंद आहे. परंतु आज जगामध्ये माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असे कितीतरी बाप आहेत, किती दुर्भाग्यवान आहेत. कारण काही मुलांनीच आपल्या वडिलांना लुटलेलं आहे. मी पाळक होतो पुण्यामध्ये, तेव्हा असेच एक वडील होते. त्यांनी मला आणि माझ्या मिसेसला, तेव्हा मी पाळक होतो, तर मला मिसेसला प्रार्थना करायला बोलवलं आणि त्यांनी अनाथाश्रमामध्ये आम्हाला बोलवलं, क्षमा करा, वृद्धाश्रमामध्ये. आणि मी मिसेस तिथे गेलो तर आम्हालाही नवलं वाटलं, कारण ते चांगल्या घरात राहणारे होते. त्यांचं मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये मोठं घर होतं, मोठा फ्लॅट होता. आणि मग जेव्हा आम्ही गेलो तर आम्हाला बघितल्यावर ते रडायला लागले, डसडस रडायला लागले. वृद्ध मनुष्य होता, म्हातारा, तो रडायला. आम्ही तर फार तरुण होतो त्यांच्या पुढे.
आणि मग त्याने त्याचं बँकेचं पासबुक आमच्यासमोर ठेवलं आणि मग ते म्हणाले बघा, तर ते बँक पोस्ट ते शेवटी कॅन्सल झालं होतं, काही पैसे नव्हते त्याच्यात. तर त्यांनी म्हणाला आधीचे आकडे बघा की माझ्याकडे किती लाख रुपये होते आणि माझ्या मुलीने आणि जावयाने मला सांगितले की आम्ही तुमचा सांभाळ करू, तुमची काळजी घेऊ, तर तुमचे पैसे आम्हाला द्या, आम्हाला नवीन फ्लॅट नवीन घर घ्यायचं आहे. आणि म्हणून मी सगळे पैसे त्यांना दिले आणि त्यांनी फ्लॅट घेतला, सगळं केलं. 2-3 महिने घरात ठेवलं, एका खोलीमध्ये काळजी घेतली, जेवण दिलं आणि अचानकपणे त्यांनी मला काल परवा इथे आणून या वृद्धाश्रमात ठेवलं. म्हणे आता तुम्ही इथे राहा. तर आज मी माझ्या मुलीबरोबर माझ्या नातीबरोबर राहू शकत नाही आणि तो बाप ढसढसा रडू लागला. असे कितीतरी बाप लोक आहेत, दुर्भाग्यवान आहेत की त्यांचे मुलंच त्यांना सोडतात. तुम्ही कृपा करून असं करू नये. मग पुढच्या वचनामध्ये आपण पाहतो की त्या बापाचा आनंदाचा भंग झालेला आहे, त्याची परिस्थिती अवघड झालेली ऑकवर्ड झालेली आहे. कारण की त्याचा म्हणजे त्या बापाचा वडील मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले हे काय चालले आहे. त्याने त्याला सांगितले तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप मिळाला आहे, म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. व त्याची समजूत घालू लागला. येथे बाप आपलं कर्तव्य पार पडत आहे. आणि पुष्कळ बाप लोकांना वडिलांना आपल्या घरामध्ये असं करावं लागतं. काही वेळेला वडिलांनी एकाला काही दिलं आणि दुसऱ्याला नाही दिलं तर मुलं नाराज होतात. आपल्याला माहिती आहे याकोबाची कथा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की त्याला 12 मुले होते आणि त्या योसेफ जो होता तो त्याला अगदी वृद्ध काळात झालेला होता, म्हणून योसेफावर तो अधिक प्रेम करत असे आणि त्याने योसेफाला एक रंगीबेरंगी झगासुद्धा दिला होता आणि त्यामुळे त्याचे इतर भाऊ त्याचा द्वेष करीत होते. आणि ते पुढची कथा आपल्याला माहिती आहे की त्या भावांनी कसा योसेफाला विकलेला आहे आणि तो मिस्र देशामध्ये गेलेला आहे. तर ही जी समस्या आहे फार वाईट अशी समस्या आहे आणि आज ह्या बापाला तीच समस्येला तोंड द्यावं लागत आहे आणि ते फार कठीण परिस्थिती असते, फार अवघड परिस्थिती असते, पण तो बापाला हे कर्तव्य पार पाडावंच लागतं. आणि त्या थोरल्या मुलाने बापाला काय म्हटलेलं आहे बघा की पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणीबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापली. भाऊ जीवन झाला म्हणून त्याला आनंद झालेला नाही, उलट तो बापाला दोष देत आहे. ह्याला मराठीमध्ये एकच शब्द आहे भाऊबंदकी. लक्षात ठेवा, पुष्कळ वेळेला आपल्या भावापेक्षा आपले वडील आपल्यावरती जास्त प्रेम करतात, परंतु या गोष्टीमुळे आपल्या वडिलांच्या मनाला किती खेद होतो हा कोणी विचार करत नाही. पुष्कळ वेळेला बापाला अशा 2 मुलं असेल आणि त्यांच्यामध्ये जर वितुष्ट असेल, भाऊबंदकी असेल तर एक तारेवरची कसरत करावी लागते. फार असा तो कठीण प्रसंग असतो. आणि म्हणून 31व्या म्हणजे शेवटच्या वचनामध्ये त्या बापाने त्या मुलाला म्हटलेलं आहे, थोरल्या मुलाला, की बाळा तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे, तरी उत्सव व आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झालेला आहे, हरवला होता तो सापडला आहे. पुढे काय झालं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलेलं नाही या दाखल्यामध्ये. तो मुलगा बाहेरच लागला की आतमध्ये गेला, पुढे काय झालं आपल्याला माहिती नाही. परंतु जो बापाचा आनंद होता तो त्याने पुन्हा प्रगट केलेला आहे की हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे, म्हणून उत्सव करणे आनंद करणे योग्य. लक्षात ठेवा की खरोखर बाप असणे हा फार मोठा आशीर्वाद आहे, पण तो बापाचे जीवन सोपे नसते, वडिलांचे जीवन सोपे नसते, कठीण असते. तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. आणि कितीतरी घरामध्ये एकटा बाप हा कमवता असतो, म्हणजे एकट्या बापाला काम असतं किंवा नोकरी असते, त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी
उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावरती असते. म्हणून पुष्कळ बाप लोक भयंकर कष्ट करीत असतात, प्रसंगी मानहानीसुद्धा कामाच्या ठिकाणी सहन करीत असतात, स्वतःच्या सुखाचा त्याग करत असतात, स्वतः फाटकी बनियन घालतील पण आपल्या मुलाला टी शर्ट देतील, जीन पॅन्ट घेऊन देतील, चांगले शूज, स्पोर्ट शूज घेऊन देतील, पण तो स्वतः फाटकी बनियन घालतील. असे सुद्धा बाप आहेत, लक्षात ठेवा. तर मुलांनो, आपलं हे कर्तव्य आहे की आपले बापाचे जे छत्र आहे ते फार मोठा आशीर्वाद आहे, ते मी लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण नेहमी आपल्या बापावरती प्रेम करावं, वडिलांवरती प्रेम करावं, त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या मनाला आनंद वाटेल असं काहीतरी करावं. तुम्ही जर चांगले अभ्यास केला, तुम्ही चांगलं काम केलं, तुम्ही चांगली वागणूक केली, चांगले शब्द उच्चारले, आचरण चांगलं ठेवलं तर निश्चितच तुमचं वडील हे आनंदी होतील. कारण आपले जे जगातील वडील आहे ते परमेश्वराचं रूप आहे. आपण परमेश्वराला पिता परमेश्वर म्हणतो. आज जगामध्ये पिता परमेश्वर आपल्याला बापाच्या रूपात आहे, वडिलांच्या रूपात आहे. तर जशी पिता परमेश्वराची तुम्ही भक्ती उपासना करता, त्याची सेवा करता, तशीच आपल्या जगी बापाची सुद्धा सेवा करा. तो कसाही असला तर त्याच्यावर तुम्ही प्रेमच करा आणि त्याला आनंद वाटेल असं करा. पुन्हा एकदा जे सर्व बाप आहेत त्यांना बापवार खूप सुखात समाधानाचा व आनंदाचा जावं, आशीर्वादाचे जावं, हीच प्रार्थना करून मी हा संदेश संपवतो. गॉड ब्लेस यू ऑल. आमेन. प्रियो, इस समय प्रेरितों का सिद्धांत सार को हम लोग सुनते हैं. हम सब लोग इसमें सहभागी होंगे. हम लोग इसे सब मिलकर कहेंगे अपने विश्वास वचन को. सर्वसमर्थ देवाचा पिता, आकाश व पृथ्वी यांचं उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतई पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभ दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास करतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास करतो. आमेन. आमेन. Hello everyone. Today I will be talking about Father and a Father's Day. Father always loves his children, but he never displays emotions. He protects family and prepares children for good life. He makes sure that his children get everything they need. He always watching us to save us from trouble. Not just my dad, but everyone's that love and care for you the same. Today we can make our dad feel special and proud. We can buy gift for our dad to give him a lovely surprise. Don't forget to express your love to dad and show how much he means to your life. Happy Father's Day. Shalom. Praise the Lord. Myself Aaron Shontaki from HM 1840 Sunday School. Today I am here to wish Father's Day. So, happy Father's Day to all fathers and grandfathers. Today I will tell you about a special person in our life. He is our daddy, our papa, our father. They are special in our life because they always work hard behind the scene and
Make sure that we live a comfortable life. Make sure that we have everything we need. Our daddy deserves more credit than what we give them honestly. So when you see him, you give him a big hug and tell him how much you love him. Love is patient and kind. It is not jealous or conceited or proud. Love is not ill-mannered, selfish or irritable. Love does not keep the records of our wrong. Love is not happy with evil, but love is happy with truth. Love never gives up and its hope never fades. And the greatest example is of our Lord, Almighty Father, for God loved the world so much that He gave His only Son, so that everyone who believes in Him may not die but have eternal life. A dad is a person who is loving and kind. Often he knows what a dad is, a person who is loving and kind, and often he knows what you have on your mind. He is someone who listens, suggests and defends. A dad can be one of your very best friends. He is proud of your triumphs, but when things go wrong, a dad can be a patient and helpful and strong. In all that you do, a dad's love plays a part. There's always a place for him deep in your heart, and each year that passes you're even more glad, more grateful and proud just to call him your dad. Thank you, Dad. Then is the fathers. Proverbs chapter 17 verse 6. Dad, in your eyes I have seen God's love. In your words I have heard His wisdom. Through your life I have found His grace. May the Almighty Lord bless you and keep you healthy, strong and blessed. Happy Father's Day and thank you. यावेळेस मंडळीसाठी सूचना आहेत आणि मंडळीचे सचिव श्री अजय रामटेके साहब, उनसे मैं विनती करता हूं कि वो मंडली के लिए जो सूचनाएं हैं उसे दें. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड व मधुर नावामध्ये आपणा सगळ्यांना सलाम. आज 20 जून आहे व हा दिवस जगभरात वडील दिन म्हणजे फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि या निमित्ताने मी आपल्या चर्चमध्ये जे सर्व वडील आहे त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. तसंच सर्व लेकरांना माझी विनंती आहे की प्रभूने शिकवल्यानुसार आपण आपल्या आईवडिलांचा मान राखावा व त्यांची सेवा करावी. याद्वारे आपल्याला प्रभू भरपूर आशीर्वाद देईल. यापूर्वी जाहीर केल्यानुसार NDCच्या दिनांक 31/5/2021च्या पत्रानुसार आपल्या चर्चची 2020 व 2021ची एकत्रित EGM 30 ऑक्टोबर 2021 पूर्वी घ्यायची आहे व त्यानुसार आपण आपले चर्चला जे देणे आहे ते विवक्षित दिनांकापूर्वी जमा करावे अशी सर्व कॉंग्रिगेशनला विनंती आहे. 23rd ऑर्डिनरी मीटिंग ऑफ NDCची सर्वसाधारण 23वी सभा ही सेंट मायकल स्कूल चंद्रपूर येथे 14 व 15 जुलैला घेण्यात येईल असे NDC द्वारे कळविण्यात आलेलं आहे. तसेच एक आनंदाची बातमी आहे की ॲडहॉक एक्झिक्युटिव्ह कमिटी NDCची नियुक्त करण्यात आली आहे व त्यामध्ये आपल्या चर्चचे ट्रेजरर श्री सॅमसन सॅम्युअल यांना NDCचे ॲडहॉक ट्रेजरर म्हणून नियुक्त करण्यात आला आहे आणि ही नियुक्ती काउन्सिलपर्यंत राहील. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण ठेवावी. आपल्या चर्चचे जे तरुण आहे आणि त्या तरुणांना पुढे जाण्यासाठी आपण प्रोत्साहन देणे आणि त्यांची मदत करणे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि अशाच एका तरुणानं ज्याचं नाव आहे अभिषेक जाधव एक म्युझिक अकॅडमी हार्मोनी अकॅडमी या नावाने सुरू केलेली आहे. त्यामध्ये पियानो, गिटार, ड्रम्स, सिंगिंग आणि सिंगिंग रायटिंग इत्यादी म्युझिकशी संबंधित
गोष्टी ऑनलाईन आणि ऑफलाईन याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी जे जाहिरातीचं हँडबिल तयार केलेलं आहे ती मी आपल्या ऑफिशियल चर्चच्या ग्रुपवर टाकलेला आहे. त्यामध्ये त्यांचा नंबर आहे. तर आपल्यापैकी ज्यांना आपल्या मुलांना आपल्या घरच्या लेकरांना म्युझिकमध्ये काही पुढे न्यायचं असेल तर निश्चित रूपाने आपण अभिषेकशी कॉन्टॅक्ट करू शकता व आपल्या मुलांना त्या अकॅडमीमध्ये ॲडमिट करू शकता. आपल्या चर्चचं काम सुरू आहे आणि आता ते पूर्णत्वाकडे जात आहे, परंतु तरी पुष्कळचं काम बाकी आहे, पुष्कळ पैशांची गरज आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की परमेश्वर जसं आपल्याला मार्गदर्शन करेल त्यानुसार आपण चर्चला या कामाकरिता डोनेशन द्यावं. मागील दिवसात आपले पाळकसाहेब आजारी होते, परमेश्वराला धन्यवाद असो ते आता ठीक झालेले आहे व त्यांनी आपल्या चर्चचे काम सुरू केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये आपल्या चर्चचे जे प्रार्थनेचे काम आहे ते आपले दुसरे पाळकसाहेब PY सिंग यांनी चांगल्या रीतीने केलं. त्याबद्दल देखील मी परमेश्वराचे आभार मानतो आणि त्यांचं देखील धन्यवाद देतो. थँक्यू. मेरे प्रियो, एक आखिरी गीत हम लोग सुनेंगे और समुद्र अंकल और उनके समस्त परिवार के द्वारा यह गीत फिर से एक बार अपने सामने प्रस्तुत कर रहे हैं, समुद्र एंड फैमिली. और इस गीत के साथ आए मेरे प्रियो अपनी भेंटों को और अपनी अर्पणों को हम अर्पण करेंगे. मन प्रभु से मन येशूचे मन ख्रिस्ताचे हे मन देवाचे मन माझे मन माझे नाही नाही तुझ देव मन माझे नाही नाही तुझे देवा तुझ घे. मन माझे नाही नाही तुझे देवा तुझ घे.
दास मने लेकरांचे, दास मने लेकरांचे, दास मने लेकरांचे, दास मने लेकरांचे, मन हवाली बापाचे, मन हवाली बापाचे, मन हवाली बापाचे, मन माझे नाही नाही, तुझे देवा तूच घे, मन माझे नाही नाही, तुझे देवा तूच घे, तुझे देवा तूच घे, तुझे देवा तूच घे. आइए मेरे प्रियो, इस समय हम प्रार्थना करें। अनबीते सप्ताह में जिनके जन्मदिन और शादी के सालगिरह हुए हैं उनके लिए हम प्रार्थना करेंगे, अपने मंडली के लिए प्रार्थना करेंगे। हम आपसे अनुरोध करते हैं कि एक दूसरे के लिए प्रार्थना करें। प्रार्थना हमारा बल है। प्रार्थना से हम अपने पिता से बात करते हैं। आइए हम अपने पिता से बात करेंगे, उसको धन्यवाद कहेंगे। दयालु प्रेम पिता परमेश्वर, हम धन्यवाद करते हैं खुदा बाप, आपकी स्तुति करते हैं क्योंकि आपने पिता परमेश्वर बीते इस सप्ताह में हमें संभाला, तेरा कृपा अनुग्रह में हमें रखा, तेरी स्तुति प्रशंसा करने का हमेशा मौका दिया। और जैसे दाऊद कहता है, परमेश्वर कितना भला है, चख कर देखो। और इसका भी पिता परमेश्वर आपने हमें मौका दिया कि हम अनुभव करें। हमने प्रार्थनाएं की, आपने सुना। प्रभु परमेश्वर पिता, हम आपको धन्यवाद करते हैं। हे दयालु प्रेम पिता परमेश्वर, इन बीते दिनों में इस महामारी में पिता परमेश्वर कई परिवारों ने दुखों को सामना किया, अपने प्रियों को खोया। हम उन सभी को याद करते हुए नम्रता से प्रार्थना करते हैं खुदा बाप कि तेरी सांत्वना से उनके हृदय में आनंद भर दे प्रभु। फिर से एक बार उठकर खड़ा कर देना प्रभु जी। हे दयालु प्रेम पिता परमेश्वर, हमारी प्रार्थना है आपसे कि उनके आंसुओं को आप पोंछें। जो अस्पताल में हैं, निराश हैं, दुखी हैं, बीमार हैं, पिता परमेश्वर नासरी यीशु के नाम से हम उन्हें स्पर्श करते हैं प्रभु। हे पिता परमेश्वर, हमारी विनती है प्रभु परमेश्वर पिता, अब तेरे मंडली को तू तेरा स्पर्श कर प्रभु। हम सब पिता परमेश्वर तेरे आगोश में आते हैं प्रभु जी। हम पर पिता परमेश्वर दया करें और आपके पुत्र यीशु में हमारे ऊपर तरस खा प्रभु। हे दयालु प्रेम पिता परमेश्वर, आपने कहा कि जितनों ने भी तेरे तरफ देखा उन्होंने ज्योति को पाया। और इन दिनों में पिता परमेश्वर तूने हमें सिखाया कि हम आपकी तरफ देखें। आपने हमें नजदीक आने का मौका दिया प्रभु, आपसे बातें करने का मौका दिया। हाँ प्रभु परमेश्वर पिता, ये सृष्टि जो आपने बनाई प्रभु परमेश्वर पिता, और बड़े विश्वास के साथ तूने कहा कि फूलो और फलो इस पृथ्वी में भर जाओ और इस पृथ्वी पर तुम राज करो। निश्चितता से पिता परमेश्वर तूने हमें इस पृथ्वी को दे दिया था हमारे हाथ में कि हम उसका उपभोग लें। पिता परमेश्वर, हम अपने लिए इस सृष्टि को देखें, लेकिन पिता परमेश्वर हमारे नादानियों के कारण हमने इस सृष्टि में भी छेड़छाड़ करने का कोशिश किया और उसका परिणाम हमें ही भुगतना पड़ा। हम पिता परमेश्वर आपसे क्षमा चाहते हैं और बड़ी दया से प्रार्थना और अनुग्रह करते हैं। हे खुदा बाप, तू हम पर दया कर, हम पर दया कर प्रभु परमेश्वर पिता, और तेरी करुणा से हमें अपने पास ले लेना प्रभु। हे दयालु प्रेम पिता परमेश्वर, फिर से एक बार
हमें ताकत बख्शना प्रभु। फिर से एक बार पिता परमेश्वर जिम्मेदारी का एहसास देकर हमें उठ के खड़ा कर देना प्रभु जी। हम प्रार्थना करते हैं बीते सप्ताह में जिनके जन्मदिन हुए हैं, हम प्रार्थना करते हैं जिनके सालगिरह हुए हैं, उन्हें पिता परमेश्वर तेरी आशीष दे। पिता परमेश्वर जो ऑफरिंग्स पिता परमेश्वर बड़े विश्वास और श्रद्धा के साथ अर्पणों को अर्पण किया भक्तों ने, तेरे मंडली ने, पिता परमेश्वर हर एक दान को तो आशीष कर, ऐसे हम प्रार्थना करते हैं। इस कलीसिया में पिता परमेश्वर तेरे वचन के द्वारा प्रभु परमेश्वर पिता राह दिखाना, एक नई राह तो दिखा प्रभु जी हमें, ऐसे हम प्रार्थना करते हैं। तेरे भवन का जो कार्य शुरू है पिता परमेश्वर, वो कभी रुकने न पाए। ओ पिता परमेश्वर, हमें बुद्धि नहीं, ज्ञान नहीं है कि हम कैसे आपके भवन को बनाएं, लेकिन प्रभु जी हम धन्यवाद करते हैं कि तूने हमें चुना कि हम आपके भवन को बना। लेकिन प्रभु जी होने दे, हमारी बुद्धि हमारी युक्ति से नहीं, बल्कि पिता परमेश्वर तेरे पवित्र आत्मा की सामर्थ से, तेरे बुद्धि से पिता परमेश्वर इस कार्यों को करने के लिए तू हमें बल दे, शक्ति दे प्रभु, और तेरा भवन तू बनाए। प्रभु परमेश्वर पिता सुलेमान जैसे प्रार्थना करता है प्रभु जी, एक चौक में पिता परमेश्वर इस कलीसिया को, इस भवन को तूने रखा, और जो जो लोग पिता परमेश्वर इस भवन की तरफ देखकर हाथ उभारेंगे और हाथ उठा के प्रार्थना करेंगे प्रभु, और पिता परमेश्वर दुखों में आपके नाम की दुहाई देंगे प्रभु जी, उनकी प्रार्थना को तू सुन। और इस कलीसिया में जब हम फिर से एक नए मन से, नए हृदय से हम आएंगे प्रभु जी, हम आपकी उपस्थिति को, आपकी महिमा को इस कलीसिया में देख पाए, इस भवन में देख पाए प्रभु जी। जो जो लोग पिता परमेश्वर इस भवन में आएंगे, वो तेरी महिमा को देखकर पिता परमेश्वर अपने जीवन में चंगाई का एहसास करेंगे, ऐसी कृपा कर प्रभु। फिर से एक बार सारा आदर मान महिमा हम आपको देते हैं। यीशु हमारे मुक्तिदाता के नाम में हम मांगते, सुन और कबूल कर पिता, आमीन आमीन। आइए हम प्रभु ने सिखाई हुई प्रार्थना सब मिलकर करेंगे। हे हमारे पिता, तू जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र माना जाए, तेरा राज्य आए, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में पूरी होती वैसे पृथ्वी पर भी हो। हमारे दिन भर की रोटी आज तू हमें दे, और जिस प्रकार हमने अपने अपराधियों को क्षमा किया, वैसे ही तू हमारे अपराधों को क्षमा कर। हमें परीक्षा में न ला, परंतु बुराई से बचा, क्योंकि राज, पराक्रम और महिमा अब और सदा तेरी है। आमीन आमीन। सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो, आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आता आणि सदा सर्वदा। आमेन आमेन आमेन। सुवंद्य देवा प्रार्थना। Praise the Lord.